गुड मॉर्निंग मित्रांनो, नवीन दिवस. नमस्कार, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. काल आपण हैदराबाद एक्सप्लोर केलं. अक्षरशः लिटरली रात्री एवढा वैताग आला, ब्लॉग वगैरे काय एंड नाही गेलं. जेवलो आणि सरळ झोपलो. 11-10 किलोमीटर नुसतं चांगलंच झालं होतं काल. काल सगळा वैताग आला होता. आपली गाडी इकडे पार्क होती, हॉटेलच्या बरोबर बाहेर. आता चाललोय ब्रेकफास्ट करायला. तरी हॉटेलमधून कुपन घ्यायला लागतं आणि थोडं टिफिन सोडून आहे तिकडे जाऊन ब्रेकफास्ट करायला लागतो. तर आज आपण चाललो रामोजी फिल्म सिटीला. नाश्ता करूया आणि मग निघूया. विजयवाडा हायवेला कडनं अजून 12 ते 15 किलोमीटर आहे रामोजी फिल्म सिटी. आता पोहोचलोय रामोजी फिल्म सिटीला. पार्क केली गाडी तिकडे. आता जातो तिकीट काउंटर. तिकीट बस तिकडनंच भेटतात आणि बस घेऊन पुढे इकडनं 6 किलोमीटर अजून पुढे जायला लागतं. हो ना, असं काय फिजिकल तिकीट भेटतं तिकडे. जर तुम्ही कॉम्बो पॅक घेतला असेल तर ॲडव्हेंचर पॅक, तर तुम्हाला फिजिकल तिकीट घ्यायला लागतो आणि हे बॅच ते लागतं. तिकीट काउंटर घेतल्यानंतर इकडे बस आहेत. बसमधून आता एंट्री होते. आलोय सेटच्या रेल्वे स्टेशनला, मंगलापुर. इकडे चेन्नई एक्सप्रेस आणि अजून भरपूर फिल्मचं इकडे शूटिंग झालंय. बघू शकता किती मूवी शूट झाले. तसं ते हे सांगतात की ही मूवी इकडे शूट झाली. आणि हा ट्रेन गाणं सुद्धा इकडे व्हायरल होत आहे. कुठे कुठे पोहोचलो. मुंबई दादर कुर्ला ट्रेन स्टेशन. मित्रांनो, बाहुबलीच्या सेटवर बघू शकता तुम्ही. आणि माहिष्मती त्याचा रथ इकडे पण आहे, तिकडे पण आहे. माझ्या हातात ते ओरिजिनल आहे. त्याला 3 सिंग आहेत, त्याला एकाचा हा तोफ गोला. ह्याच्यातूनच इकडे ते बॉल टाईप ठेवून ते शूट करायचे फिल्म मध्ये. नुसतं सिंहासनावर फोटो काढायला गर्दी बघावं. ऍक्च्युअल रथ ऑफ भल्लाल देव. कारण त्याला ती कटर सुद्धा की तो मुंडका जाऊन धबधब्यातून पाण्यात गेला. कुठे नाही गेलाय. हा बघा इकडे आहे सोन्याचा तुकडा. बाहुबली सेटवर निघालोय, बसमध्ये बसलोय. इकडनं मटका सेट
ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत 6 ला करायला. ते पॅकेजमध्ये तुम्ही ॲडव्हेंचर पॅकेज घेत असा किंवा कॉम्बो टूर पॅकेज घेत असा तर तुम्हाला भेटतं, नाही तर याचे वेगळे चार्जेस द्यायला लागतात. चालू 6 ला इकडे ॲडव्हेंचर पॅकेज करायला. हे असं ॲडव्हेंचर तुम्ही करू शकता, झिप लाईन वगैरे. आता तुम्हाला इकडे फॉर्म भरायला लागतो आणि इकडे तुम्हाला ते सगळं सेफ्टीसाठी नेट वगैरे बांधायला लागतात. लाईन आणि हाय रूट कोर्स हे सिक्युरिटी नेट बांधलं जातं, त्या पर्पजसाठी उंचावर असतं. गाईड आहे. जर तुम्ही तिकडे झिपलाईन करत असाल, आता इकडनं दिसतंय, हे जर तुम्ही करत असाल झिपलाईन, त्याच्यासाठी ही प्रॅक्टिस आहे की तुम्हाला हे कसं काढायचं आणि कसं घालायचं आहे, त्यासाठी ही प्रॅक्टिस आहे. आणि आताचा लुक काय हे असं काढायचं आहे. ओ हे चाललं नाही, माझं अडकलं. हा बरोबर. याला खाली आलं वर चढायला लागतं. झिपलाईन करायला आता जातोय वरती. पहिला झिपलाईन, मग ते लाईन क्रॉसिंग. चला वर जाऊया. झिपलाईन कॅमेरा बंद, डायरेक्ट खाली भेटूया. वाटलं मस्त. हा काय भारी माहिती. आधी असं वाटत होतं वरती गेल्यावर राहू दे इकडनं रिटर्न जाऊया, पण नाही म्हटलं, पैसे दिलेत. पैसे दिलेले आहेत. असं क्रॉस करायचं तिथे जाऊन, असं एवढा एरिया. जा तू. वेट उस पे डाल के आप वॉक करते ही नॉर्मली वॉक कीजिए. आता आपण सोडूया पूर्ण तिथपर्यंत. तो एंड पॉइंट आहे. वाटतंय मला हे ठीक होतं, ते मोस्टली डेंजर होतं. हे अजून डेंजर काय वाटतं, याला साईडला पकडायला कुठे नाही, सरळ चालायचंय. पार झालंय. तर हे आय थिंक सो इझी असेल, पण नेटमध्ये जर पाय अडकण्याची हे नाही झाली तर ट्राय करूया. ओके थरथरतोय. ओके इझी आहे. नेट ब्लॉक करते तुम्हाला, नेटला खाली प्रेशर लागल्यामुळे नेट सोडलंय. हे पण पार, हे सोपंच होतं, ह्याच्यात काय नव्हतं, जस्ट इकडे तिकडे होत होतं, नेट होता म्हणून काय विषय नाही. ओह शेट. हे भाई दमोलन खाली आला. शेवटचा टास्क एवढा. तिथपासून बघा, आता सुद्धा लोक आले भरपूर. तिथपासून तिथपर्यंत आलोय आर्चरी करायला. मोकळं झालं. दोन निशाणे लागलेत, आता हा तिसरा नाही चौथा लागला. निशाणा बरोबर आहे. पण काढून जाऊया. हे आहे नेट कोर्स भेटतो. नंतर मला ते चढायला कॅमेरा बंद करायला नाही, फोन असा आला अडकले, पुढे आलेच नाही. हो त्या दोरीला पकडा, ते बघा. हा बस बोर्ड करतो. 6 साला फिरून इकडे खाली आलोय. त्यानं तुम्हाला बस चेंज करायला लागते, परत टूरवाली बस घ्यायला लागते. आता आलोय आपण युरोपियन सिटीला. तर तिकडे युरोपियन सिटी म्हणजे जे बॉलिवूड युरोपियन सिटी म्हणून दाखवतात तो एरिया. आता आपण आलोय जिकडे VFX आणि ग्रीन स्क्रीन कसं करतात, एडिटिंग प्रोसेस कशी करतात फिल्म इंडस्ट्रीमध्ये, ते दाखवण्यासाठी जी प्रोसेस आहे ती इकडे दाखवली जाते. वी आर इन लंडन ब्रो, वी आर इन लंडन. आता लंडन मधून परत
हैदराबादला आलोय. VFX कसं होतं, कॅमेरे कसे यूज करतात, अवतार फिल्म कशी शूट झाली, ते सगळं आज दाखवलंय. मी इकडे याल तेव्हा इकडे नक्की विजिट करा. कसं कसं कॅमेऱ्याची प्रोसेस असते, काय यूज करतात, कोणते लेन्स यूज करतात, इन्स्टंट कसा वापरतात, ते सगळं दाखवलेलं आहे. ते की सगळं लंडनचा फोन बूथ, त्याला जास्त काचे असतात, त्याला कमी आहेत. हॉस्पिटल सोडून आता पुढे एअरपोर्ट सगळं आता करतोय. फोटो मस्तपैकी काढलेत. फोटो बघायला इंस्टाला फॉलो करा, इंस्टाला फोटो टाकलेले आहेत. आनंद घ्यायचा असेल तर असं फोटो काढून पाठवा. टिंग डॉंग. हॅलो, आय एम जस्ट लँडेड फ्रॉम दिल्ली एअरपोर्ट, हैदराबाद एअरपोर्ट. आता बससाठी थांबलोय. मॅडम तुम्ही कुठे जाताय? लंडन. अजून जाऊन नाही आलात? आता आपण इकडनं निघालोय. उतरलो नाही, हे हवा महल आहे इकडे. हवा महल नाही बघितलाय, बसमध्ये परत चढलो. पण आता लागले बुक. ही बस जाते स्टंट शोला, तिकडे रेस्टॉरंट आहे, मग तिकडे खाऊन हवा महल वर. स्टंट शो बघून झाला, पण स्टंट शो खूप चांगला होता. म्हणजे क्रिएटिव्हिटी असं स्टंट केले जातात, खूप भारी होता. तुम्ही नक्की बघायला या. पूर्ण दिलसे रेस्टॉरंट आहे, शोधायचं कारण का प्रचंड भूक लागली आणि बाकी सगळं बंद झालं. आता ऑलमोस्ट 6:15 झाले आणि सगळं बंद झाले. एकच रेस्टॉरंट चालू आहे आता फायनली, दिलसे. तर आता जोन साव निघालो. काय ना बिर्याणीच भेटली. तुम्ही जर येत असाल ना तर लवकर लंच करा. अरे अडकवला नाही. हा चालू. अरे अडकवला नाही. ऑलमोस्ट सगळं क्लोज झालंय. 5-5:30 झाले. जेवून बाहेर आलो. पंपिंग कार खेळलो. त्याच्यानंतर आता बाहेर पडलो, जरा चहा पी आलो. ऑलमोस्ट आता 5:30 वाजले, तर सगळं बंद झालंय. सगळे बस तिकडे बसमध्ये निघालेत. त्या साईडला फंटोज गार्डन आणि आपण ते बाहुबली सेट बघायला गेलो तो हा. ह्याच्या खाली या डोंगराच्या इकडे बाजूला आणि हा व्ह्यू. आता ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे. आता इकडनं निघायचं आहे. हे फन राईड्स वगैरे अजून सुद्धा चालू आहेत लहान मुलांसाठी वगैरे. आणि तिकडे तुम्हाला तो बघा, तिकडे आपण थांबलो नाही, तो आहे महल, राजमहल आय थिंक सो. आणि त्याच्या इकडे कुठेतरी जॅपनीज गार्डन आहे खाली, आणि इकडे बर्ड सेंच्युरी आहे. मला स्टेडियम टाईप दिसतोय ना, तो रामोजी सिटीचा खूप मोठा ग्राउंड आहे, जिकडे 1000-2000 रामोजी सिटीमधून निघालो. पार्किंग लॉटला पार्किंग गाडी गेला. तर एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जर सफारी ॲडव्हेंचर वगैरे करत असाल, काय करत असाल, प्लीज शूज घालून या. तुम्ही चप्पल काय क्रॉक्स वगैरे घालून आला तर खूप वांदे होतात लिटरली. मग तुम्हाला काही ॲडव्हेंचर नीट करता येत नाही. मग निघालोय, हॉटेलला आलेलो, फ्रेश वगैरे झालो. आता जेवायला चाललोय बाहेर.
रामोजी सिटी मध्ये येऊन एक तासभर गेला आम्हाला. 8:30ला आलो, 7:30ला निघू. तर आता जेवायला बाहेर पडतो. ओके, आज पण बिर्याणी खायची इच्छा आहे, बावरची टेस्ट करायची इच्छा आहे, कारण का जवळपास तेच आहे. आता लांब कुठे जायची इच्छा नाही, कारण का गाडी सुद्धा आम्ही आता पार्किंगला इकडे लावले हॉटेलच्या एरियामध्ये. परत गाडी काढायला आता वैताग आलाय. परत गाडी काढली की पार्किंग भेटेल ना भेटेल, कारण ऑन साईड रस्त्याच्या पार्किंग आहे हॉटेलची. मित्रांनो, आज उचल्या लगेच सीट भेटले. 7 दुसरं भेटून याच्याला 3 बसा बोललो. बावरची मधलं खाणं बिर्याणी चांगली होती, ज्युसी होती भरपूर. मटन बिर्याणी म्हणा, चिकन बिर्याणी म्हणा, टँगी ज्युसी फ्लेवर होता आणि राईस जास्त होता, चांगली होती त्याप्रमाणे. गुड मॉर्निंग, नेक्स्ट डे. आय थिंक चा ब्लॉग कंटिन्यू झाला आहे आणि आजचा दिवस तरी प्रवासच आहे सगळा, रिटर्न जर्नी. हे काय शूट करायची माझ्यामध्ये गरज नाही, तशी आलो तसेच करण्याला जावं. काय भेटलंच रस्त्यात तर नक्की तुम्हाला दाखवे. हॉटेल एम्पिरियल क्लासिक हैदराबादमध्ये जर तुम्हाला सिटी जवळ स्टे करायचं असेल, म्हणजे RTCX रोड हा एरिया येतो. इकडनं लेक वगैरे, सागर लेक, NTR गार्डनमध्ये 2-3 किलोमीटर वरती आहे आणि बाकी सगळं मार्केट जवळपास आहे. महाराष्ट्र बॉर्डर एंटर केलंय. पावसाने आणि खड्ड्याने आमचं स्वागत केलेलं आहे. महाराष्ट्र एंटर केल्या गेल्या. जो पाऊस चालू झालाय महाराष्ट्र एंटर केल्या म्हणजे करताना सुद्धा घराच्या एक 60-70 किलोमीटर आधी चहा प्यायला थांबलेलो, पण तर काय नव्हतं, ढगाळ वातावरण झालं होतं, काय नव्हतं. पण नंतर जो पाऊस पडायला सुरुवात झाली खूप बेकार. महाराष्ट्रात जो पाऊस होता आणि कडक वाटते, वातावरण पण कडक झालं आता. पण रस्त्यावर व्हिजिबिलिटी वगैरे कमी होते आणि आपल्या इकडे आपल्या रस्त्यावर खूप खड्डे आहेत, त्याच्यामुळे जाम प्रॉब्लेम होतो. बघत जायला लागतं. परवा सारखा विषय झाला असता नाही तर, कारण का परवा पण नगरवरून आपण निघालो त्यावेळी असा पाऊस पडत होता जोरदार आणि टायर पंक्चर झाला होता गाडीचा. बघत जायला लागतंय. तर आता प्लॅनमध्ये आहे की तुळजापूर करायचं आहे. ऑलमोस्ट आता 8:15 झालेत, 7:15 झालेत आता. मग एक 1-1.5 तास अजून लागेल. 90 किलोमीटर आहे इकडनं तुळजापूर. मित्रांनो, आता आलो तुळजापूर दर्शन घ्यायला. मंदिराच्या इकडे आलो, ओपन असतं म्हणून भरपूर भाविकांची अजून सुद्धा मंदिरामध्ये गर्दी आहे. तर बघूया कसं दर्शन भेटते, गर्दी भेटते की दर्शन. गर्दी कमी आहे, बघू शकता सगळं मोकळं आहे. नाहीतर हे सगळं असं लाईन बाय लाईन करायला लागतं. भरपूर गर्दी असते. मागच्या वेळी आम्ही आलेलो लिटरली फुल पॅक होतं, म्हणून इकडे बसण्यासाठी जागा केल्यात की भरपूर रश असतो इकडे. बघू शकता हे बंद केलंय, राज गर्दी कमी आहे देवळात. तिथून जसं वरती होतं तसं तिकडे आहे खाली, आणि तिकडे सुद्धा अफाट गर्दी असते. 3 मजले आहेत, तिसरा दुसरा पहिल्या मजल्यापर्यंत ते अशी लाईन बाय लाईन. तिकडे गर्दी कमी आहे म्हणून एक गेट ओपन केलंय त्यांनी, थोडीफार कमी आहे. नाहीतर 3ही स्टेज अखंड भरतात. पूजा वगैरे असते किंवा गोंधळ वगैरे असतो तो इकडे घातला जातो. मोठे वाजवत मस्त वाजवतात. मन प्रसन्न. आलात तर नक्की पाया पडायला. रात्रीच्या वेळेस गर्दी कमी असते, पण सकाळच्या वेळी आलात तर पूजा गोंधळ वगैरे सगळं बघायला भेटतं. काल तुळजापूरवर निघालो होतो सांगली हायवेवर, सांगली सोलापूर वगैरे हायवे असेल. ऑलमोस्ट एक 100-150 किलोमीटर आलो मी पुढे. झोप आल्यानंतर मग थांबलो, आंघोळीच्या आधी थांबलोय बायपास. आता जाऊया घराकडे, निघूया इकडनं. ओके, तर नाश्ता झालाय. काल लॉजिंगला थांबलो होतो, रात्री लेट झाला, लॉजिंगला वगैरे थांबलो.
एक वाजला लॉजिकला, म्हटल्यानंतर झोप आली. सकाळी उठून क्रॉस करूया. आता सांगली इकडनं एक 80-90 किलोमीटर आहे. त्याच्या आधी फाटा आणि तिकडनं आपल्याला पुढे जायचं. तर मित्रांनो, बघत असताना दाढी बिडी वाढलेली. हा भरपूर दिवसाने एंड ब्लॉग येतोय. एंडचा जो पार्ट जो मी शूट करतोय, ऑलमोस्ट 1 आठवडा झाला आम्ही आलोय. आणि नंतर मी आता ब्लॉग एडिटिंग करायला मला उशीर झाला, सो त्याच्यामुळे ब्लॉग लेट जातोय. तुम्हाला नाश्ता झाल्यानंतर डायरेक्ट साखरपाती येऊन जेवलो. तसं ट्रॅफिक वगैरे नव्हतं, पण जो पाऊस पडला ना आंबा हाटकपासून वगैरे, तो डेंजर होता आणि त्याच्यामुळे काही नंतर शूट नाही केलं. मी सरळ घरी आलो. घरी येऊन 4-4:30 पर्यंत घरी येऊन आराम केला, गाडी वगैरे धुवायला गेलो आणि मग त्याच्यानंतर एंड करायचा मूड नाही, मग एडिटिंग वगैरे ह्याच्यात लागलो. आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे भेटतो अशा पुढच्या ॲडव्हेंचरस क्रेझी ब्लॉगमध्ये. टिल देन, ओव्हर अँड आउट. बाय बाय.